तर विद्यार्थ्यांना कोणा स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण काय करणार आहोत, ग्रामसेवक, आरोग्य सेविका या सर्व भरतीसाठी विद्यार्थ्यांना अतिशय महत्त्वाचे आणि संभाव्य असणारे जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत। त्या कारणास्तव काय करायचं आहे, या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे, सर्वप्रथम विद्यार्थ्यांनो या चॅनलला सबस्क्राइब जरूरच करून घ्यायचं आहे। एकदम फ्री असते सबस्क्राइब करणं गरजेचं का असते, कशासाठी असते तर विद्यार्थ्यांनो, जेव्हा कधी आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास अपलोड होईल ना, त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर तेव्हाच प्राप्त होऊन जाईल जेव्हा तुम्ही सबस्क्राइब करून ठेवसाल। तसेच या सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन आपल्या चॅनलला दाखवायचा आहे, सुपर क्लासला दाखवायचा आहे। चला सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया, जो की दिसून येतो, राज्याचा संविधानिक प्रमुख कोणता व्यक्ती असतो ते विचारलेलं आहे आपल्याला, आणि स्पेशली विचारलेला आहे, राज्याचा विचारलेला आहे। मुख्यमंत्री, राज्यपाल? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। राज्यपाल हा जो असतो राज्याचा संविधानिक प्रमुख व्यक्ती असलेला आपल्याला दिसून येतो। कव्हर करूया दुसरा प्रश्न, जो की आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी पाहून घ्या। मानवाच्या डोळ्यामध्ये कोणत्या ग्रंथीमुळे अश्रू येतात ते विचारलेलं आहे। सर्वांना अश्रू येतात, कोणत्याही कारणास्तव असो ते, तर ते कोणत्या कारणास्तव येतात? लॅक्रिमल ग्रंथी, अँड्रेनल ग्रंथी, या ठिकाणी नियोमियन ग्रंथी किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 लॅक्रिमल ग्रंथी या कारणास्तव मानवाला जे आहे विद्यार्थ्यांनो अश्रू येत असताना दिसून येतात। प्रश्न तिसरा, हायपरटेक्स्ट मार्क लँग्वेज हे खालीलपैकी कशाचे विस्तारित रूप आहे? हायपरटेक्स्ट मार्क लँग्वेज असे विचारलेले आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे, TCS IBPSने विचारलेलाच आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 2 योग्य राहील। HTMLचे जे विस्तारित रूप म्हणजेच हायपरटेक्स्ट मार्क लँग्वेज विद्यार्थ्यांनो असे होताना दिसून येते। घेऊया पुढचा प्रश्न, जो की आहे 4थ्या क्रमांकाचा। राज्यपाल हा प्रश्न कव्हर केलेला आहे, रिपीट झाल्या कारणास्तव माफ करा। पुढचा प्रश्न घेऊया सीधे। तर हिंदू कोड बिल या प्रस्तावामध्ये कोणत्या तत्वाचा समावेश होता ते विचारलेलं आहे। हिंदू कोड बिल अतिशय महत्त्वाचं आहे विद्यार्थ्यांनो, तर त्यामध्ये अस्पृश्यतेचे उच्चाटन, स्त्री पुरुष समानता, वारसा हक्काचे लाभ, तर वरीलपैकी सर्वच योग्य राहणार आहेत। वरीलपैकी सर्व म्हणजेच विद्यार्थ्यांनो वारसा हक्काचे लाभ, तसेच स्त्री पुरुष समानता, तसेच अस्पृश्यतेचे उच्चाटन या सर्व तत्वांचा समावेश कशामध्ये? हिंदू कोड बिलमध्ये झालेला होता। प्रश्न 5वा कव्हर करूया। चेतापेशी सामान्यपणे कशापासून ऊर्जा मिळवतात ते विचारलेलं आहे। काय? तर चेतापेशी कशापासून ऊर्जा निर्मिती मिळवत असतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहणार आहे विद्यार्थ्यांनो। ग्लुकोज पासून जे आहे चेतापेशी सामान्यतः ऊर्जा प्राप्त करताना दिसून येतात। प्रश्न 6वा कव्हर करूया। पुणे करारावर कोणत्या कारागृहामध्ये स्वाक्षरी करण्यात आलेली होती किंवा झालेली होती? पुणे करारावर विचारलेलं आहे। एडन कारागृह, एरवाडा कारागृह, मद्रास किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 एरवाडा कारागृहामध्ये पुणे करारावर विद्यार्थ्यांनो स्वाक्षरी करण्यात आलेली आपल्या सर्वांना दिसून येते। प्रश्न 7वा, विद्युत शक्ती हे खालीलपैकी कशामध्ये मोजली जात असते? विद्युत शक्ती विचारलेली आहे। व्होल्ट, एम्पियर, वॅट किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 वॅटमध्ये काय विद्युत शक्ती विद्यार्थ्यांनो मोजण्यात येत असते। घेऊया पुढचा प्रश्न, प्रश्न 8व्या क्रमांकाचा कव्हर करूया, जो की आहे गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी कोणत्या गावाची निवड केलेली होती? सोपा प्रश्न आहे, सर्वांना याचं उत्तर येत असेल। मिठाच्या सत्याग्रहासाठी साबरमती, दांडी, कटगुण किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 दांडी या गावाची नियुक्ती जी आहे किंवा निवड आहे महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहासाठी केलेली दिसून येते। घेऊया पुढचा प्रश्न, जो की आहे विद्यार्थ्यांनो, महात्मा फुले यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे अशी मागणी कोणासमोर केलेली होती ते विचारलेलं आहे। प्राथमिक शिक्षण सक्तीचे, सायमन आयोग, हंटर आयोग, वेल्बी कमिशन किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच हंटर आयोगापुढे महात्मा फुले यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे अशी मागणी केलेली होती। प्रश्न 10वा कव्हर करूया। महाराष्ट्रातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे ते विचारलेलं आहे। आपल्याच राज्यातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग NH6, NH4, NH7 किंवा NH2? तर ऑप्शन क्रमांक 1 NH6 हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब असलेला विद्यार्थ्यांनो लक्षात घ्यायचा आहे की आहे असे। प्रश्न या ठिकाणी 11वा की एंड्रेनल ग्रंथी मानवी शरीरातील
कशाचे नियंत्रण करतात ते विचारलेलं आहे. ॲड्रिनल ग्रंथी कशाचे नियंत्रण करतात? ऑक्सिजन, क्षार, लोह, फॉस्फरस. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य राहणार आहे. क्षाराचे नियंत्रण कोणत्या? तर ॲड्रिनल ग्रंथी शरीरामध्ये करताना दिसून येत असतात. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 12वा. ॲड्रिनल ग्रंथी मानवी शरीरातील कोणत्या अवयवाशी संबंधित आहेत? आता क्षाराचे नियंत्रण करण्याला ॲड्रिनल ग्रंथी शरीरातील कोणत्या अवयवाशी संबंधित आहेत? मूत्रपिंड, यकृत, मेंदू. तर ऑप्शन क्रमांक 1 मूत्रपिंडाशी संबंधित शरीरामध्ये ॲड्रिनल ग्रंथी असलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांना पाहावयास मिळतात. प्रश्न 13वा. संविधानामध्ये पंचवार्षिक योजनेची पद्धत जी आहे कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे? पंचवार्षिक योजना अतिशय महत्त्वाची आहे. तर कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे? अमेरिका, रूस, फ्रान्स किंवा स्वित्झर्लंड. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. रूसकडून जे आहे पंचवार्षिक योजना ही पद्धत विद्यार्थ्यांनो संविधानामध्ये स्वीकारलेली दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 14वा. शेतसारा गोळा करण्यासाठी रयतवारी पद्धतीचा जो वापर आहे कोणी केलेला होता? शेतसारा गोळा करण्यासाठी ही रयतवारी पद्धत होती, तर त्या कोणी सुरुवात केलेली होती? ब्रिटिशांनी, पोर्तुगीजांनी, डचांनी किंवा भारतीयांनीच. तर ऑप्शन क्रमांक 1 ब्रिटिशांनी शेतसारा गोळा करण्यासाठी रयतवारी पद्धतीचा वापर केलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांना दिसून येतो. कव्हर करूया 15वा प्रश्न. भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे? राष्ट्रीय उद्यान सर्वात पहिले विचारलेले राजीव गांधी, गीर, जिम कॉर्बेट. तर ऑप्शन क्रमांक 3 जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. कव्हर करूया 16वा प्रश्न. महाराष्ट्रात मालवणी ही भाषा प्रामुख्याने कोणत्या भागात बोलली जाते? मालवणी भाषा कोणत्या विभागात बोलली जाते? मराठवाडा, कोकण, विदर्भ किंवा वरीलपैकी सर्वच. तर ऑप्शन क्रमांक 2 कोकण भागामध्ये मालवणी भाषा विद्यार्थ्यांनो प्रामुख्याने बोलली जाताना आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न 17वा कव्हर करूया. धनविधेयक सर्वप्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते ते विचारलेलं आहे. धनविधेयक अतिशय महत्त्वाचे असते, जे कोणत्या सभागृहात प्रथम मांडावे लागते? लोकसभा, विधानसभा, राज्यसभा. तर ऑप्शन क्रमांक 1 लोकसभेमध्ये धनविधेयक हे सर्वप्रथम मांडले जात असते किंवा मांडावे लागत असते. घेऊया पुढचा प्रश्न. 18वा प्रश्न असा आहे की नाबार्डचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी येते? नाबार्डचे मुख्यालय हा प्रश्न देखील विचारलेला आहे TCS IBPSने. दिल्ली, चेन्नई, मुंबई, कोलकाता. तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई या ठिकाणी नाबार्डचे मुख्यालय विद्यार्थ्यांना आपल्याला असलेले दिसून येते. कव्हर करूया 19वा प्रश्न. या ठिकाणी बॅरोमीटर हे उपकरण खालीलपैकी काय मोजण्यासाठी वापरले जात असते? उपकरण विचारलेले आहे की बॅरोमीटर हे हवेचा वेग, उंची, डेसिबल किंवा वायूचा दाब. तर ऑप्शन क्रमांक 4 वायूचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर हे उपकरण विद्यार्थ्यांना वापरले जात असते. कव्हर करूया 20वा प्रश्न जो की आहे अन्नाचे पचन करणे हे खालीलपैकी कोणत्या अवयवाचे कार्य आहे? सर्वांना याचं उत्तर येत असेल. माफ करा, अन्नाचे पचन करण्यासाठी विचारलेले आहे यकृत, हृदय, जठर, मूत्रपिंड. तर ऑप्शन क्रमांक किती 3 योग्य आहे. जठराचे कार्य काय असते? तर शरीरामध्ये अन्नाचे पचन करणे असलेले दिसून येते. प्रश्न 21वा. भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणत्या वर्षी सुरू झालेले होते ते विचारलेलं आहे. पहिले दूरदर्शन केंद्र अतिशय महत्त्वाचा एक प्रश्न ठरू शकतो. 1950, 1955, 1960, 1970. तर ऑप्शन क्रमांक 2 1959 ऑप्शन क्रमांक 3 1959 या वर्षी भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र सुरू झालेले होते. घेऊया प्रश्न 22वा. खालीलपैकी कोणते हे गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे? गुजरात राज्यातील स्पेशली विचारलेले आहे. दिलेल्या पर्यायापैकी कोणते आहे? मांडवी, कोची, कांडला. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. कांडला बंदर गुजरात राज्यातील सर्वात प्रमुख असलेले दिसून येते. प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो 23वा कव्हर करूया. कारगिल युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेले आहे? कारगिल युद्धामध्ये बरेच जे आपले सैनिक आहेत ते शहीद झालेले होते विद्यार्थ्यांनो. 2000, 1999, 1994, 1997. तर ऑप्शन क्रमांक 2 1999 या वर्षी जे आहे भारतामध्ये कारगिल युद्ध झालेले होते. या युद्धामध्ये टोटल लगभग 527 जे आपले सैनिक होते विद्यार्थ्यांनो तो शहीद झालेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळाली होती किंवा ही अनहोनी घडलेली होती.
तर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण विचारलेले आहे की कोणते ठरलेले आहे? स्पेशली मातीचे धरण विचारलेले आहे. भंडारदरा, गंगापूर, कोयना. तर ऑप्शन क्रमांक 2 गंगापूर धरण महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण असलेले विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांना दिसून येते की आहे असे. कव्हर करूया. प्रश्न 25वा. आंध्र प्रदेशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? आंध्र प्रदेशाला सर्वात जास्त राजधान्या आहेत. या राज्या एवढ्या राजधान्या इतर कुठल्याही राज्याला नाहीत, सर्वांनाच माहीत आहे. तर कोणती आहे? विशाखापट्टणम, कर्नूल, अमरावती. तर ऑप्शन क्रमांक 4 अमरावती, कर्नूल, विशाखापट्टणम हे सर्व आंध्र प्रदेशाच्या राजधान्या असलेल्या सर्वांना दिसून येतात. आणि ही अमरावती विद्यार्थ्यांनो, बरेच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होऊ शकतो की ही अमरावती आपल्या राज्यातील अमरावती नाही, दुसरी आहे. तर घेऊया 26वा प्रश्न. संगमरवर हा जो रूपांतरित खडक असतो तो कशापासून बनवला जात असतो? रूपांतरित खडक संगमरवर आहे, सर्वांनाच माहीत आहे. तर कशापासून? ग्राफाईट, बेसॉल्ट, ग्रेनाइट किंवा चुनखडी. तर ऑप्शन क्रमांक 4 चुनखडीपासून कोणता? तर संगमरवर हा जो अतिशय महत्त्वाचा विद्यार्थ्यांनो रूपांतरित खडक आहे तो बनवला जात असतो. रेशीम उत्पादनात वाढ करण्यासाठी कोणती क्रांती झालेली होती? आता रेशीम उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी विचारलेली आहे की कोणती क्रांती होती? लाल क्रांती, श्वेत क्रांती, सुवर्ण क्रांती किंवा पित्त क्रांती. तर ऑप्शन क्रमांक 2 श्वेत क्रांती जी आहे विद्यार्थ्यांनो कशामध्ये वाढ करण्यासाठी झालेली होती? तर रेशीम उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी झालेली होती. प्रश्न 28वा कव्हर करूया. भारतामध्ये सर्वप्रथम व्यापार करण्याच्या उद्देशाने कोण आलेले होते? एका पाठोपाठ विद्यार्थ्यांनो बरेच आलेले होते. आणि प्रथम कोण आलेले होते व्यापाराच्या उद्देशाने? पोर्तुगीज, डच, ब्रिटिश किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 पोर्तुगीज जे आहे व्यापार करण्याच्या उद्देशाने सर्वप्रथम भारतामध्ये आलेले होते. आणि त्या पाठोपाठ डच आले, ब्रिटिश आले, तर हे येऊन गेलेले होते. प्रश्न 29वा. उल्फ हा जो पुरस्कार आहे कोणत्या क्षेत्रात दिला जातो ते विचारलेलं आहे. उल्फ पुरस्कार सर्वांनाच माहीत असेल. उल्फ पुरस्कार हा देखील दिला जात असतो रसायनशास्त्र, कृषी, विज्ञान किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी विज्ञान, कृषी, रसायनशास्त्र या सर्व क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनो तर काय उल्फ पुरस्कार प्रदान केला जात असतो. कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न 30वा असा आहे. पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट हे खालीलपैकी कशाचे विस्तारित रूप आहे? TCS IBPS पॅटर्नने विचारलेला प्रश्न आपल्याला दिसून येतो विद्यार्थ्यांनो की पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट हे कशाचे विस्तारित रूप आहे? PDF, PFF, PDD किंवा PDH. तर ऑप्शन क्रमांक 1 PDFचे विस्तारित रूप काय आहे विद्यार्थ्यांनो? तर पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट असे असलेले सर्वांना दिसून येते. आता विद्यार्थ्यांनो या सुपर क्लासला काय करायचं आहे? सोडण्यापूर्वी आतापर्यंत तुम्ही जर सुपर क्लास पाहिला आहे म्हणजे तुम्ही काय आहात? चिकाटीचे विद्यार्थी आहात, भावी अधिकारी होऊ शकता. सुपर क्लासला एक लाईक केल्याशिवाय कुठेच नाही जायचं आहे. आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे? चॅनलला आताच्या आता लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, एकदम फ्री असते. सबस्क्राईब केल्याच्या नंतर फक्त एवढंच होईल की पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल ना त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल. त्या कारणास्तव सबस्क्राईब करणं आणि सुपर क्लासला एक लाईक करणं अतिशय महत्त्वाचे असते. तर लगेच करून घ्यायचं आहे. आणि हा सुपर क्लास आपल्याला कसा वाटला कमेंट करून लगेच कळवायचा आहे. तर भेटूया पुढच्या कोणा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.